चौकशी अहवालामध्ये बरंच काही निघणार आहे। तो अहवाल माध्यमांच्या समोर द्यायला पाहिजे त्या लोकांनी। मी मगाशी गाडीत येताना कुठल्या तरी टीव्ही चॅनलला पाहिलंय 18 ते 22 मिनिट राज्याचे कृषी मंत्री हे रम्मी खेळत होते असा विधिमंडळाचा अहवाल आलेला आहे, परंतु तो आणखीन बाहेर प्रसारित केलेला नाही। मग शेतकऱ्यांच्या पोरांना ह्या कृषी मंत्र्याकडून काय न्यायाची अपेक्षा राहणार आहे? राज्याचे मुख्यमंत्री असतील, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, या लोकांनी काल सांगितलं की त्यांना समज दिले आणि दिलगिरी व्यक्त केल्याच्या नंतर त्यांना माफी दिली। पुन्हा आणखीन समजलं की शिंदे गटाच्या मंत्र्याचे आधी राजीनामे घ्या, मगच आमच्या राष्ट्रवादीच्या आमदारांचे मंत्र्याचे राजीनामे दिले जातील। म्हणजे लहान लेकरासारखा खेळ या लोकांनी राज्यकर्त्यांनी लावलेला आहे। कुणीही गांभीर्याने घ्यायला तयार नाही। मुख्यमंत्री का हतबल झालेत हेही माहित नाही। शेवटी सर्वोच्च पद हे मुख्यमंत्र्याकडे आहे, त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे होता। आज या दिवसापासून आमचा आणि अजित पवारांवरचा विश्वास उडालेला आमचा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा अजितदादा पवार यांच्यावरचा विश्वास उडालेला आहे। ज्या अजित पवारांकडून पाठीमागच्या काळामध्ये धरण कोरडं होतं, त्या धरणात लघुशंका करू का, म्हणजे त्यांनी ती वेगळ्या भाषेत वापरलं, पण तो शब्द मी वापरणार नाही, कारण आम्ही संवैधानिक शब्दाचा वापर करणारे कार्यकर्ते आहोत। तुम्ही काहीही बोलल्याला चालतं, तुम्ही शेतकऱ्यांचे पोरं निवेदन द्यायला आले त्यांना मारल्याला चालतं, परंतु आम्ही त्या चुका करणार नाहीत। जर दादाच अशा चुकीच्या शब्दाचे वापर करत होते पाठीमागच्या काळात, मग तुमचे मंत्री का करणार नाहीत? म्हणून आम्हाला समजलंय की हे तुम्ही सगळे एका माळ्याचे मणी आहात। फक्त एक मणी मोठा आहे त्यातला, गुरुमणी म्हणतो आपण त्याला, तो गुरुमणी म्हणजे अजितदादा पवार। मग त्याच्यात आता कोकाटे आहेत, सत्ताधारी पक्षातले जेवढे तिन्ही पक्षातले लोक आहेत, ती सगळे लोक तसे, ती माळ पूर्ण कंप्लीट व्हायची आता। तुम्हाला एक 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 मनी सगळा त्यातून उघडा होणार आहे, दिसणार आहे। राज्यातल्या लोकांना आता सरकारकडून अपेक्षा राहिली नाही, त्यामुळं आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे, विभाग वाईज वेगवेगळ्या विभागात वेगवेगळे प्रश्न आहेत। छावाचे विजयकुमार घाडगे यांची पत्रकार परिषद आपण थेट पाहत होतो। अजित पवारांवर त्यांनी घणाघाती टीका केली आहे।